नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये समर आता ऑफिसमध्ये असताना आता स्वानंदी समरला कॉल करते. समरला वाटतं की आदिरानेच फोन केला आहे. पटकन आता फोन उचलत न बघता समर म्हणतो की हे बघ आदिरा, मी तुला सांगितलंय की मी तुझ्याशी नंतर बोलेन. तर तेवढ्यात आता समर चिडलेला बघून स्वानंदी म्हणते की अहो असं काय करताय, मी बोलते आणि तुम्ही हवं तर माझ्यावरती रागवा, मला बोला, कारण मला तुमची सवय आहे, पण माझा राग असा तुम्ही आदिरावरती काढू नका. आता समर म्हणतो की हे बघा, मुलगी जर सासरी गेली तर तिला ॲडजस्टमेंट करावीच लागते, एवढी साधी गोष्ट आदिराला कळत नाही का? तर आता स्वानंदी म्हणते की अहो त्यामध्ये आदिराची काहीच चूक नाही आहे. आता स्वानंदी म्हणते की आदिरा एकांटी पडली होती, ती चिडली होती आणि त्या ठिकाणी अस्वस्थ होऊन तिला काय करावं ते कळत नव्हतं आणि आमच्या घरचे लोकसुद्धा तिची बाजू घेत नव्हते, तेव्हा मी तिला सपोर्ट केला, बस एवढंच झालं असे आता स्वानंदी समरला सांगते. आता समरला सांगत स्वानंदी म्हणते की पण मी तिला सपोर्ट केला खरा, पण मी तिला असं सुद्धा म्हणाले होते की आपण ही नंतर बघूयात, एवढ्या तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. तर समर म्हणतो की आता तुम्ही दोन्ही बाजूने बोलायला लागलात का स्वानंदी मॅडम? स्वानंदी म्हणते की मी तिला चुकीचा सल्ला देईल असं राजवाडे तुम्हाला कसं वाटलं? मी 100% माझं चुकलं, मी मान्य करते. स्वानंदी म्हणते की आपण मोठे आहोत, आपण बोलताना भान ठेवलं पाहिजे, पण प्रत्येक वेळेस लहान मुले चुकीचे असतात असं नाही होऊ शकत ना. स्वानंदी म्हणते की मी तुम्हाला खरं सांगते, आदिरा आमच्या घरात खूप ॲडजस्टमेंट करते, ते मला दिसतंय सुद्धा. आणि इकडे आता मलिका ही भरजरी साडी मंदाकिनीला आणून देते, दागिने आणून देते. ते सगळं बघून आता मंदाकिनी अवाक होऊन म्हणते की हे काय सगळं व्याहीनबाई, दागिने, भरजरी साडी. तर आता मलिका म्हणते की अहो आता तुम्ही आमच्या घरी आलात ना. मंदाकिनी म्हणते की ह्यापेक्षा आमच्याकडे चांगले कपडे कुठून असणार, आणि मंदाकिनी तिला अंगावरचे कपडे दाखवते. तर मलिका म्हणते असं बोलू नका व्याहीनबाई, आणि मंदाकिनी आता ती साडी अंगावर टाकते. मलिका म्हणते की घ्या घ्या, तुमच्यासाठीच आहे. तर मलिकाकडे बघत मंदाकिनी खुश होते. आणि तेवढ्यात आता मेडला मलिकाने आता मखमली उशी घेऊन तिथे पाठवलेलं असतं. त्या मखमली गादीवरच्या बेडवरच्या उशा बघून आता मंदाकिनी म्हणते माझ्यासाठी? मलिका म्हणते ऑफकोर्स तुमच्यासाठीच व्याहीनबाई. आणि तेवढ्यात अर्पिता तिथे येत म्हणते की मम्मा ब्रेकफास्टची तयारी केली. आणि लगेच आता मेड ब्रेकफास्टचं मंदाकिनीला ताट घेऊन येते. ते बघून मंदाकिनी तर अवाकच होते. आणि आता रडतच मंदाकिनी म्हणते बघा ना स्वानंदी, माझी काळजी करायची सोडून कुठे गेली मेली काय माहिती, आणि बघा तुम्हीच माझी किती काळजी घेतायत. मंदाकिनी म्हणते माझी लेक एका शब्दाने मला बोलली नाही, आई तू आलीस आता माझ्या घरी राहा इकडे, असं काहीच नाही, उलट मलाच बोलती. आणि पटकन आता अर्पिता आणि मलिका बाहेर जातात. आता मंदाकिनी इकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी सोप्यावर बसते. मंदाकिनी म्हणते माझ्या लेकीला इकडं आलेलं मी आवडलं नाही आहे, आता बघा ती थोड्याच वेळेत तिच्या बाबांना फोन करीन आणि बाबा मला न्यायला येतील. आता मलिका म्हणते की तुम्हाला काही स्वाभिमान आहे की नाही? मंदाकिनी मलिकाकडे बघते. मलिका म्हणते कोणी येऊन उठून सुटून तुम्हालाच बोलायचं? मी तुम्हाला सांगते आता तुम्ही काही जरी केलं तरी इथून हलायचं नाही, कळलं का? आणि आता तुम्ही इथून कुठेही जायचं नाही. अहो मी सुद्धा एक आई आहे, मी सुद्धा आईची भावना समजू शकते. तर मंदाकिनी आता भाऊक होऊन इमोशनल होत आता इकडे मलिकाकडे बघते. उठून उभा राहत मंदाकिनी म्हणते माझ्या घरच्यांनी मला समजून घेतलं नाही, पण तुम्ही मला समजून घेतलं, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि मलिका म्हणते की चला येते मी, आणि अर्पिता मलिका तिथून निघून जातात. आता इकडे आदिरा रोहन समोर रडू लागते आणि म्हणते की अरे पिंट्या दादा माझ्यावरती खूप चिडलाय, माझ्याशी तो साधा बोलत देखील नाही आहे. रोहन म्हणतो का चिडला आदिरा तो तुझ्यावरती? तर आदिरा म्हणते की त्याचं काय आहे ना पिंट्या दादा, आपण काल जे झालं ना ते पिंट्या दादाला अजिबात आवडलेलं नाही आहे. रोहन म्हणतो की नाहीच आवडणार, आणि मी सुद्धा तुझ्या डिसिजनच्या फेवरमध्ये होतो. रोहन म्हणतो की तू माझं ऐकतच नाही आदिरा, या अगोदर सुद्धा आपल्या घरात भांडणं नाही झाली का मला सांग बरं? अगं ते घर आहे, भांड्याला भांडं लागणारच. रोहन म्हणतो आता हेच भांडणं तू डोक्यात ठेवणार आहेत का? अगं आपण शांतपणे भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करतोय ना. रोहन म्हणतो बाबा तर नेहमी म्हणतात एक जण चिडला तर दुसऱ्याने शांत राहायचं. आणि रोहन म्हणतो की आदिरा मला कळत नाही आहे, प्रत्येक वेळी तुला एवढी घाई काय असते, आणि बघितलंत ना आता तू एवढी घाई केली तर त्याचे परिणाम काय झाले ते. आदिरा आता रोहन समोर येत म्हणते की रोहन तू अरे मला समजून घेण्याच्या ऐवजी माझ्यावरच चिडतो आणि मलाच बोलतो. आता रोहन म्हणतो की चिडू नको तर काय करू? रोहन म्हणतो की आदिरा जर तू शांत राहिली असती तर सगळं नॉर्मल झालं असतं.
आदिरा म्हणते की रोहन, तुला दिसतंय ना आई माझ्याशी कसं वागतात. रोज ते काही ना काही कारण दाखवून माझ्याशी भांडत असतात. आता रोहन म्हणतो की मी तुझं ऐकत होतो म्हणूनच तुला प्रोटेक्ट करत होतो आणि इव्हन सुस्मिता आणि बाबासुद्धा तुला आदिरा प्रोटेक्ट करत होते. आणि आता रोहन म्हणतो की आदिरा तू हे करून फार मोठी चूक केली. तर आदिरा आता रोहनकडे बघते. समर आता स्वानंदीला बोलू लागतो. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दिला. एक तर तुम्ही यामध्ये पडायलाच नको होतं. स्वानंदी म्हणते मी त्यांच्यामध्ये नव्हते पडले. तर समर म्हणतो की पण मग काही बोलायचंच नव्हतं. समर म्हणतो की योग्य काय अयोग्य काय त्यांचं त्यांनी कळायला पाहिजे त्यांना, ते काय आता लहान नाहीयेत. समर म्हणतो की आता बोलून काय फायदा, आणि आपण त्यांचे मोठे बहीण भाऊ आहोत तर त्यांना त्रास कसा कमी होईल याचा आपण विचार करायला हवा, असं आता समर स्वानंदीला सांगतो. आणि स्वानंदी म्हणते हे बघा तुम्ही चिडू नका आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या शेड्यूलचा आणि तुमच्या खाण्यावरती त्याचा परिणाम होऊ देऊ नका बरं का. तर समोर म्हणतो एवढं सगळं होऊनही तुम्हाला माझ्या शेड्यूलबद्दल बरोबर टोमणा मारायला जमला नाही का. तर स्वानंदी म्हणते हो. स्वानंदी म्हणते की हे बघा माझ्यामुळे तुमची चिडचिड झाली, मी मान्य करते, आणि पुन्हा माझ्यामुळे मी तुमची चिडचिड होऊ देणार नाही त्याची काळजी घेईल असे म्हणत स्वानंदी समरची माफी मागते. आता इकडे आदिरा रोहनला म्हणते मी नंदुताईकडे गेली होती, कमीत कमी तिने तरी माझी बाजू घेतली आणि माझे विचार समजून घेतले, तुझ्यासारखं तिने मला बोलली नाही ती. रोहन म्हणतो की आदिरा तुला कळतंय का, आता याचा सगळा भुर्दंड ताईला भोगावा लागणार आहे. रोहन म्हणतो की माझ्या आईने आता तिथे गेल्यानंतर जास्त प्रॉब्लेम क्रिएट करू नयेत. बाबा तिला आणायला गेले नाही, तिने गुपचूप घरी यावं. आणि आता इकडे मंदाकिनी छानपैकी मलिकाने दिलेली भरजरी साडी घालून तयार होते. गळ्यात दागिने घालते आणि आरशासमोर उभी राहते. पाठीमागून मलिका तिथे म्हणते काय झालं व्याहीनबाई, आवडली नाही का साडी. तर आता एकदम सजलेली मंदाकिनी म्हणते की काय बोलताय व्याहीनबाई, मला खूप आवडली साडी. मलिका म्हणते की त्यात काय एवढं, मी तुम्हाला अजून साड्या देईन, तुम्ही काळजीच करू नका. आणि मंदाकिनी आता मलिकाला म्हणते की आता मी काय बोलणार आहो, मी इथे एवढे तुमच्या घरी आले तरी स्वानंदी बघितलं ना माझ्याशी कशी भांडून गेली, तिला आवडलं नाही मी इथे आल्याचं. मलिका म्हणते जाऊ द्या हो, मी तुमच्यासोबत आहे ना, हे बघा तुमची मुलगी माझी सून आहे आणि माझी मुलगी तुमची सून आहे. मलिका म्हणते त्यांना कळत नाही पण आपणच त्यांना नीट मार्ग दाखवायला हवा, बरोबर ना. मंदाकिनी म्हणते की अहो आपण नीट मार्ग दाखवायला जातो पण आत्ताची मुलं काही ऐकतात का. आता मलिका म्हणते की एक मात्र माझं ऐकायचं बरं का, काही जरी झालं तरी व्याहीनबाई हे घर सोडून जायचं नाही. तर मंदाकिनी म्हणते ठीक आहे. मलिका म्हणते की नाही तुम्ही शपथ घ्या, तुम्ही काही जरी झालं तरी इथून जायचं नाही म्हणून. मंदाकिनी म्हणते नाही ना जाणार. तर मलिका म्हणते नाही तुम्ही शपथ घ्या. आणि मंदाकिनी म्हणते बरं बाबा घेतली शपथ, नाही जाणार मी आता. तर मलिका खुश होते. आता इकडे स्वानंदीचे बाबा हे सरपोतदारांच्या घरून राजवाड्यांच्या घरी येतात आणि दरवाज्यात येताच इकडे तिकडे बघू लागतात. तर तेवढ्यात पुढे स्वानंदी म्हणते अहो बाबा तुम्ही कधी आलात, मला हाक मारायची ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात हे काय आत्ताच आलो. स्वानंदीचे बाबा म्हणतात की मला खूप अवघडल्यासारखं होतं नंदू, अगं तुझी ख्याली खुशाली विचारण्यासाठी जर मी तुझ्या सासरी आलो असतो तर मला बरंच वाटलं असतं, पण मी चुकीच्या वेळेला चुकीच्या कारणासाठी तुझ्या सासरी आलो असे आता तिचे बाबा बोलतात. हा जोडतच आता नंदूचे बाबा म्हणतात की नंदू मला माफ कर, आमच्यामुळे तुला खूप त्रास होतोय. तर स्वानंदी म्हणते बाबा असं काय बोलताय तुम्ही. स्वानंदी म्हणते बाबा यामध्ये तुमची काही चूक नाही आहे. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात नाही नंदू मीच कमी पडलो यामध्ये. स्वानंदी म्हणते की तुम्ही आमच्यासाठी काय नाही केलं बाबा. स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ मी मंदाला इथून घेऊन जायला आलोय, कुठे मला ती सांग, तुझ्या मागं एक काय व्याप कमी आहे का. स्वानंदी म्हणते हे बघा आईशी मी बोलते, आता ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि स्वानंदी म्हणते की मी तिला शांत डोकं झाल्यानंतर घरी पाठवील. तर स्वानंदीचे बाबा ऐकायला तयारच नसतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात काही जरी झालं तरी नंदू मी तिला घरी घेऊन जाईन. आणि इकडे आता मंदाकिनी पाची पक्वान्नाचं जेवण जेवत असते, मिठाई खात असते. मंदाकिनी म्हणते वा काय मिठाई आहे, देवानेच बनवून पाठवली असं वाटतंय. आणि इकडे आता दोन्ही हाताने मिटक्या मारत मंदाकिनी ते सगळे पदार्थ खात असते. भूतासारखे ते पदार्थ खात असताना स्वानंदी तिच्या बाबाला घेऊन तिथे येताच आता स्वानंदीचे बाबा मंदाकडे बघतात आणि स्वानंदी म्हणते आई. तर मंदाकिनी आता त्यांच्याकडे बघून पटकन आता बाजूला होते आणि लगेच आता मोठे घास खातच आता मंदाकिनी म्हणते की कशाला आला तुम्ही इथे, माझी तुम्हाला परवा नाही आहे ना, मग मी आता तुमची सुद्धा परवा करत नाही. रागाने स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीकडे बघतात.
स्वानंदीचे बाबा म्हणतात झाली तेवढी शोभा बरी झाली, आता गुपचूप निमूटपणे घरी चल. मंदाकिनी म्हणते की तुम्ही आपल्या मुलांसोबत सोसायटीसमोर माझी शोभा काढतात तेव्हा नाही का तुम्हाला बरं वाटत. आणि मंदाकिनी म्हणते की तुम्ही जळताय ना माझ्याबरोबर माझी साडी डागडागिने बघून. माझ्या म्हणजे स्वानंदीच्या सासरच्यांनी हे केलं आहे माझ्यासाठी. मंदाकिनी म्हणते की आयुष्यामध्ये तुम्ही माझी ही जे हाऊस मौस करायला पाहिजे होती ती एकाच दिवसात त्यांनी केली, कळतंय का. आणि तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की आई तू काय बोललीस, मुळात तू इथे आली होती ती वेगळ्या कपड्यात आली होती आणि मुळात ही साडी तुझ्याकडे कशी आली. आणि स्वानंदीकडे बघत मंदाकिनी म्हणते की मला तुझ्या सासूबाईंनी दिली. तर लगेच आता स्वानंदी म्हणते त्यांनी दिली, मुळात तू घेतलीस का. मंदाकिनी म्हणते मानाने मी ही साडी मिळवली, काही चोरीबिरी केली नाहीये तुला सांगते स्वानंदी. स्वानंदी म्हणते आई मी तेच विचारते कुठून मिळाली आणि कोणी दिली. तर आता मंदाकिनी म्हणते मला मल्लिकाताईंनी दिली. मंदाकिनी म्हणते मल्लिकाताईंनी मला दागिनेसुद्धा दिली आणि साडीसुद्धा दिली. त्या माझ्यासोबत किती चांगल्या वागतात आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा त्या खूप छान वागतात. आता इकडे मल्लिका अर्पिताच्या बेडरूममध्ये येत म्हणते की अगं अप्पी सगळं आता आपल्या मनासारखं होऊ राहिलं, फक्त आता त्या बाईला ना चावी मारत राहायची खेळणीसारखी. आणि चावी मारली की ती बाई आपल्या तालावर नाचायला तयार असे म्हणत मल्लिका अर्पिता हसू लागतात. आता मल्लिका म्हणते की तुझ्या समरदादाला फोन कर आणि आता मी जे सांगते ना ते त्याला सांग. आता मल्लिका तिचा प्लान अर्पिताला सांगते. आता इकडे समर ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफबरोबर मीटिंग घेत असतो. समरची मीटिंग चालू असते तर अर्पिता समरला कॉल करते आणि अर्पिताचा फोन वाजताच आता मीटिंगमध्ये असलेला समर आता अर्पिताचा फोन कट करतो. अर्पिता म्हणते तो उचलत नाही तर मल्लिका म्हणते परत लावा आणि अर्पिता परत फोन लावते. आता बोलण्यासाठी फोन येता समर आता मीटिंगमधून बाजूला येतो. बाजूला येत समर म्हणतो अर्पिता काय चाललंय, मी आता मीटिंगमध्ये आहे. तर अर्पिता म्हणते दादा सॉरी. आता अर्पिता म्हणते की दादा ती स्वानंदीची आई आहे ना, खूप डेंजर बाई आहे, तिच्या मागण्यास संपत नाहीयेत. अर्पिता म्हणते मला हे हवंय ते हवंय सारखं काहीतरी मागतायत. आणि अर्पिता म्हणते की त्यांना ना पैसे आणि दागिने हवेत. अर्पिता म्हणते आम्हाला सुचतच नाहीये आम्ही त्यांना कसं कन्व्हिन्स करू. आणि अर्पिता म्हणते आम्ही असं काही बोलायला गेलो तर त्या उगाच तमाशा करतायत. समर म्हणतो मी आता महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, या विषयावर आपण नंतर बोलू, तोपर्यंत तुम्ही हँडल करा. इकडे आता स्वानंदी मंदाकिनीला म्हणते की आई एवढं सगळं होऊन सुद्धा या अगोदर त्यांच्यासोबत काय झालं हे तू विसरली का. आणि स्वानंदी म्हणते त्यांच्यावर तू कसा विश्वास ठेवू शकतेस. मंदाकिनी म्हणते की हे बघा मी त्यांच्या मुलीची सासू आहे हे त्या विसरल्या नाही, त्यांच्या मुलीने माझा कधी मानपान केला नाही पण त्यांनी केलाय. तर आता इकडे स्वानंदी म्हणते की आई तू बघितलं ना काकू कशा आहेत आणि तरीसुद्धा तू त्यांच्या बोलण्याला बळी कशी पडतेस. स्वानंदीचे बाबा म्हणतात मुळात तू इथे राहायचंच नाही चल. तर मंदाकिनी म्हणते मी नाही येणार. तर स्वानंदीच्या बाबांना आणि स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते आई काय बोलतेस तू. आता स्वानंदी म्हणते की आई इथे येऊन तुझं राहणं हे आम्हा कुणालाही आवडलेलं नाहीये. मंदाकिनी म्हणते मला सुद्धा आवडलेलं नाहीये माझ्या हक्काचं घर सोडून इथे यायला. आणि मंदाकिनी म्हणते याला कारण कोण ठरलंय माहितीये का, तू आदिराला दिलेला पाठिंबा. मंदाकिनी म्हणते की त्यामुळे मला माझं घर सोडून इथे यावं लागलं, बेघर झाली होती अगं मी, कुठे जाणार मग मी, म्हणून इथे आली. आणि मंदाकिनी म्हणते ज्या घरामध्ये मला मान नाही त्या घरामध्ये मी पाऊलही ठेवणार नाही. मंदाकिनी म्हणते की बघा इथे माझा किती थाटमाट आहे, स्वानंदीच्या सासरच्यांनी माझा किती मान ठेवला, मला खायला प्यायला दिलं, मला साडी दिली, दागिने दिली. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात ए बाई मी तुझे आता पाय धरू का, मी तुझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही तरीसुद्धा आता मी तुझे हात जोडतो, घरी चल. मंदाकिनी आता ऐकायला तयारच नसते. मंदाकिनी म्हणते मी येणार नाही बोलले ना. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात की मंदा तू असं का वागतेस. आणि हात करतच आता रागाच्या रुद्रावताराने तळतळ करत आता स्वानंदीचे बाबा म्हणतात या बाईकडे बघून असह्य होतं आणि रागाने स्वानंदीचे बाबा तिथून निघून जातात. स्वानंदी म्हणते की आई तू असं का वागतेस. स्वानंदीचे बाबा निघून जाता. स्वानंदी म्हणते की त्यांना किती त्रास होतोय आई तुला कळतंय का, तू त्यांना समजून घे ना. तर मंदाकिनी म्हणते त्यांनी घेतलंय का मला समजून. आणि रागाने स्वानंदीचे बाबा तिथून जाऊ लागताच आता समोरून मल्लिका अर्पिता येतात आणि म्हणतात की अरे स्वानंदीचे बाबा तुम्ही कधी आलात. आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघा मला जरा घाई आहे जाऊ द्या. मल्लिका म्हणते की अहो तुम्ही असं कसं मी तुम्हाला जाऊन देईल. आणि मल्लिका त्यांच्याकडे बघत म्हणते काय झालं तुम्ही जरा टेन्शनमध्ये दिसता. मल्लिका म्हणते एक बोललं तर तुम्हाला राग नाही येणार का. इकडे तिकडे बघत आता स्वानंदीचे बाबा म्हणतात बोला ना. तर आता मल्लिका म्हणते की आमची स्वानंदी खूप गुणी आणि चांगली आहे.
मल्लिका म्हणते की पण काय आहे ना, या घरात तिचा चांगुलपणा नडतो. काही जरी झालं तर तिच्या चांगुलपणाची वाट लागते. आता स्वानंदीच्या बाबांना धक्काच बसतो. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की बघा ना आता तुमची आई. तर लगेच आता स्वानंदीचे बाबा मल्लिकाकडे बघतात. मल्लिका म्हणते बघितलं ना, मी तुम्हाला म्हणत होते तुम्हाला राग येईल, पण काय करणार. स्वानंदीने जर आदिराला प्रोत्साहन दिलंच नसतं तर का हे असं घडलंच नसतं. तर तेवढ्याच पाठीमागून स्वानंदी तिथे येत म्हणते की बाबा मला जरा तुमच्याशी बोलायचे, बाजूला या. अर्पिता आता स्वानंदी तिच्या बाबांना घेऊन जाताच मल्लिकाला म्हणते की ती बाई या घरात काय ठेवली तू मॉम. अगं ती नागिन आहे, नागिन आपल्याला डसेन. मल्लिका म्हणते मला माहिती आहे का ती नागिन आहे, पण फक्त तिला चावी द्यायची म्हणजे ती आपल्या तालावरती नाचायला मोकळी. आणि आता इकडे मल्लिका मंदाकिनीकडे येते आणि म्हणते की आता एक काम करायचं, तुमच्या जावई बापूला आत्ताच्या आत्ता म्हणायचं की मला माझ्या बेडरूममध्ये टी व्ही पाहिजे, आणि तोही आत्ताच्या आत्ता. तर मंदाकिनी समरला कॉल करते आणि म्हणते की मला ना टी व्ही पाहिजे. तर ताबडतोब आता राग घेऊन समर घरी टी व्ही लावण्याची व्यवस्था करतो. आता टी व्ही बेडरूममध्ये येताच आता स्वानंदीला धक्का बसतो आणि स्वानंदी म्हणते काय बेडरूममध्ये टी व्ही लावलास तू. तर मंदाकिनी म्हणते हो जावई बापूंनी दिला. तर स्वानंदी म्हणते काय तू राजवाड्यांकडून टी व्ही मागून घेतलास. आता स्वानंदीला धक्का बसतो. आणि इकडे आता मंदाकिनी मूर्खपणाच्या गोष्टी मल्लिकाकडे करत मल्लिका मंदाकिनीला चावी देत असते. तर आता मल्लिकाचा डाव वळखून मंदाकिनीची अक्कल ठिकाण्यावर आणून स्वानंदी आता मंदाकिनीला कशी घरातून पळवून लावते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.